नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आले आहेत संदीप सूर्यवंशी. नमस्कार संदीप. संदीप हा मिळून साऱ्या जणी मासिक ज्या ट्रस्टसाठी म्हणजे निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रकाशित होतं त्याचा विश्वस्त आहे. तसंच तो पुरुष युवाचा एक खंदा कार्यकर्ता पण आहे आणि मुख्य म्हणजे IT मध्ये तो बऱ्यापैकी मोठमोठ्या पदांवरती राहिलेला आहे. त्याचा बायोडेटा बघून मला फारसं त्याच्यातलं काही कळलेलं नाही आहे, पण मला असं वाटतं गप्पांमधून ते उलगडत जाईल. तर संदीप, मला तू सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात प्रथम कधी आली? असं एक मोमेंट असं आयडेंटिफाय करणं की स्त्री चळवळ कधी आयुष्यात आली हे कठीण आहे. पण अर्थात सुरुवात जेव्हा मी कुठल्या तरी स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्याशी किंवा कोणत्या ऑर्गनायझेशन बरोबर रिलेट झालो ते मला असं वाटतं जेव्हा पुरुषवाची स्थापना होत होती ती आयडिया डिस्कस होत होती तेव्हा मुकुट गिरदत जो माझा मावसभाऊ पण तर त्याच्याशी मी बोलत होतो काय काय जे वाचल्या होती काही गोष्टी अशा वगैरे पुस्तकांविषयी. तर त्यांनी तो म्हटला की तू आमच्या ग्रुपमध्ये डिस्कस करायला मी बसतो आठवड्यातनं एकदा, तर येऊन भेटशील का? सो तेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा खूप इंटरेस्टिंग लोक होती सोबत. म्हणजे मुकुंद होता अर्थात, अभय कांता, अभय करडे होता, त्याच्यानंतर असे बरेच जण तुमच्या वयाचे साधारण तरुण सर्व. आम्ही सर्वजण तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि फर्ग्युसन कॉलेजच्या इथे रात्री 9 वाजता वगैरे भेटायचो. सो सवेरा हॉटेलच्या तिथे वगैरे, मग हॉटेलमधून हाकलून दिल्यानंतर बाहेर बसायचं असं. सो तो प्रवास, तो आठवड्याच्या लोकांना भेटणे, नवीन विषय डिस्कस करणे असं होतं. आणि त्याच्यानंतर अर्थात नारी समता मंचशी जेव्हा तुझ्याशी ओळख झाली, त्याच्यानंतर इतर विद्याताई, साधना रदीच वगैरे अशा अनेक लोकांशी भेट झाली. तो मला असं वाटतं की तेव्हा तो प्रवास सुरू झाला जेव्हा स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हे काहीतरी फॉर्मल विचार कळला. आधी अर्थात अनेक वेगवेगळ्या गोष्टी की अरे हे असं व्हायला नको, माझ्या बहिणीचं आणि माझ्याशी रिलेशन काय पद्धतीचं आहे, आई वडील कसे वागतात तिच्याशी माझ्याशी, याच्याविषयी थोडे विचार असतील, पण ते अर्थात त्याला काही फॉर्मल तसं हे काही स्वरूप नव्हतं. पण ते मला असं वाटतं दॅट वॉज द फर्स्ट थिंग वेन इट स्टार्टेड टू आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट विमेन इक्वॅलिटी इन अ फॉर्मल मॅनर. आणि बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं साधारण? बालपण माझं खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेलं खरं तर. म्हणजे आम्ही जन्म पुण्याचा, पण त्याच्यानंतर मी दिल्लीमध्ये पहिलं 3-4 पहिली जी होती ती दिल्लीमध्ये होती. 3 वर्ष तिथे होतो कारण वडील आर्मीमध्ये असायचे. त्याच्यानंतर चंडीगडमध्ये राहिलो, असं बऱ्याच ठिकाणी. आणि त्याच्यानंतर 5वी-6वी नंतर मी मोस्टली पुण्यात होतो. त्यामुळे सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षण झालं, प्राथमिक आणि सेकंडरी स्कूल राहतं. प्राथमिक आधी इतर ठिकाणी झालं. त्यानंतर कॉलेज MES कॉलेजमध्ये, गरवारे कॉलेजमध्ये मी बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स केलं. तेव्हा ॲक्च्युली त्याच काळा, म्हणजे हे सगळं एकाच काळाची गोष्ट. तेव्हा जसं पुरुष वाच स्थापना होत होती तसंच माझी ओळख इतर काही जणांशी झाली, मित्रमैत्रिणी. म्हणजे प्रिया असेल किंवा राजेश्वरी असेल किंवा कुठला तरी होता का त्यांचा ग्रुप? आकार हे दुकान होतं आणि ग्रुपचं नाव काय तो मला वाटलं तरी होतं ते ग्रुपचं नाव. पण बरोबर, आकार चेतना नावाचा ग्रुप होता. चेतना नावाचा ग्रुप होता. त्याच्यामध्ये प्रवीण असायचा, जयंती घाणेकर, राजेश्वरी असायची, सुहास असायचा, असं सगळं. सो तो एक ग्रुप होता ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे ही लोक सगळीच, म्हणजे राजेश्वरी पॉलिटिकल सायन्सची किंवा इकॉनॉमिक्समध्ये ही घाणेकर असायची. सो असं
ही सगळी लोक वेर नॉन सायन्स पीपल आणि त्यामुळे खूप वेगवेगळे विषय आणि इंटरेस्ट असायचा. तेव्हा मग हळूहळू जेव्हा पुरुषवाच घडायला लागलं, वी स्टार्टेड रिडिंग. कितीतरी मोठ्या काळभर आपण सेकंड सेक्स वाचत होतो. तर तो जडणघडणीचा काळ होता. त्याच्यामध्ये हा खूप विचार प्रकर्षाने जाणवत गेला की स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो, पुरुष म्हणून घडताना काय आहे याच्याविषयी खूप बोलणे झाले. पण आई वडिलांचं सहजीवन कसं होतं म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामध्ये? आय थिंक तेव्हा काय वाटलं ही वेगळी गोष्ट, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की आई वडिलांचं एक तर वडिलांची बॅकग्राऊंड मिलिटरीची होती, डिफेन्स मधली. त्यामुळे एक होतं की म्हणजे खूप प्रोग्रेसिव्ह होते असं काही डायरेक्टली असं म्हणता येणार नाही, पण म्हणून असंही नव्हतं की त्यांचं असं एक होतं की ही सॉ पीपल फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री. सेंट्रल स्कूलमध्ये आमची ओळख सो नॉर्मली तुम्ही इथं जर म्हणा की पुण्यामध्येच कोणतरी आहे तर ज्या पद्धतीचं एक्सपोजर कुठल्या प्रकारच्या माणसांना कुठल्या प्रकारच्या कल्चर्सला असं असेल तर त्या मानाने जास्ती व्यापक. वडील बाडमेरमध्ये राहिलेले, ते नॉर्थ ईस्टमध्ये राहिलेले, ते कलकत्त्यात राहिलेले, असे खूप खूप ठिकाणी फिरून आले. त्यामुळे त्या अर्थी हिज माइंडसेट वॉज मच ब्रॉडर. म्हणजे ही नेव्हर थॉट अबाउट इक्वॅलिटी फॉर्मली विचार जरी नाही केला तरी ही वेगवेगळी पद्धतीची माणसं आणि ती सगळी आपल्यासारखी आहेत हे नक्की होतं. किंवा आमच्या घरामध्ये वडील जरी त्यांचे गुरु असं असायचं, ही डिडंट फोर्स ऑन अस टू मच. म्हणजे तू आलं पाहिजे, तुम्ही लहान मुलांनी जाऊन प्रार्थना म्हटली पाहिजे वगैरे, नमस्कार, हे असायचं. पण नंतर आम्हाला जास्त जाणवलं की इट वॉज नेव्हर डेफिनेटली नॉट रिलिजियस ग्राउंड. म्हणजे हे मुस्लिम असेच असतात वगैरे असं आमच्याकडे कधी झालं नाही, किंवा की हे बेंगॉली लोकांना अशीच असतात वगैरे, किंवा हे अशा पद्धतीचं संकुचित माइंडसेट नक्की नव्हता. दॅट इज व्हेरी क्लिअर. आणि ती बॅकग्राऊंड नक्कीच चांगली होती. आणि आई इंडिपेंडेंटली हँडल करत असणार ना, वडील तिकडे खूप वर्ष बाहेर असायचे. नंतर ते मला वाटतं मी 6वी-7वी मध्ये असल्यानंतर पुण्यात होते बराच काळ. पण त्याच्या आधी आईने इंडिपेंडेंटली जेव्हा हँडल केलं तेव्हा ती नोकरी जरी नाही करायची तरी रिअल इस्टेट मधलं काम ती करत असेल. सो दॅट वॉज ऑल्सो, सो शी वॉज डुईंग दॅट फॉर अर्निंग मनी. सो एका अर्थी आम्ही इंडिपेंडेंटली घरामध्ये मी आणि माझी बहीण हँडल करता येणं थोडं हे गरजेचं व्हायला लागलं की आता आई बाहेर आहे, आई अर्निंग मेंबर सुद्धा आहे. सो दिस मेड डिफरन्सेस. म्हणजे हे तेव्हा जरी वाटलं नाही खूप तरी नाव लुकिंग बॅक यू फील की that was letting us think little more independently, not religious grounds वर डिस्क्रिमिनेशन नाही, कल्चरल डिस्क्रिमिनेशन नाही, असं ती बॅकग्राऊंड. पण बहीण आणि तू तर बहिणीला असं कधी झालं का की मुलगी असे नको करू ते नको करू, आईकडनं असायचं? ते असायचं. त्याच्यात काय असं काही मला वाटत नाही की खूप वेगळा विचार करून काही केलं होतं. पण अर्थात असं आहे की वडिलांचं स्पेशली असायचं की नाही मुलींना, म्हणजे त्या काळासाठी मी असं म्हणेन की दिस वॉज वी आर टॉकिंग अबाउट 1980 वगैरे अशामध्ये, की वडिलांनी पुस्तक घरी आणणं की मुलगी वयात आली आहे तिला कळलं पाहिजे की बॉडीविषयी काय आहे. तर आता किती बोललं जाईल, काय बोललं जाईल हे ते स्वतः किती बोलतील, कदाचित ते बोलले असतील. बहिणीने कधी सांगितलं नाही, वडिलांनी मला कधी सांगितलं नाही, पण नक्की पुस्तक आणलं होतं त्यांनी, वडिलांनी आणलं होतं. सो ते सो दॅट वॉज डेफिनेटली समथिंग न्यू इंटरेस्टिंग. की आणि असं आहे की आईशी सुद्धा जेव्हा वेन आय स्टार्टेड थिंकिंग लॉट अबाउट व्हेरियस थिंग्स, नॉट जस्ट स्त्री पुरुष समानता पण कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय असतं, किंवा इन जनरल इनइक्वालिटी विषयी, तेव्हा आईने असं कधी म्हटलं नाही हे की तू फार सारखं तेच बोलत बसतो वगैरे वगैरे असं वैतागून बोलली असेल, पण नाही हे चुकीचं, तू हे असं बोलायचं नाही, आपली परंपरा ही आहे, आपण असे आहोत, आपण वेगळे आहोत, असं केलं नाही हे नक्की. सो विच इज गुड इनफ आय थिंक, सो दॅट तो इंडिपेंडेंट विचार करू दिला. करताना असं नाही म्हटलं की हे चुकीचं आहे वगैरे वगैरे. सो दॅट वॉज, आणि डिस्कशन कधीतरी ऐकलेलं पण आहे, म्हणजे भांडण होत असेल काय होतं, पण
असं नाही की नाही हा आपला विचार नाही, आपली ही संस्कृती नाही, आपली संस्कृती वेगळी आहे, असा विचार नक्की नव्हता. ते आहे. आणि हे मला असंच वाटतं की वडिलांनी स्पेसिफिकली मुलीविषयी जाण असणं की तिला कळलं पाहिजे आपण काय, आणि तिचं ते युजल ही बिंग आर्मी मॅन की नाही मुलींची सेफ्टी असली पाहिजे, तर ते सगळं तिला शिकवलं पाहिजे वगैरे इथपर्यंत त्यांचा नक्की विचार असायचा. आणि दॅट वॉज प्रोग्रेसिव्ह फ्रॉम हिज पर्स्पेक्टिव्ह डेफिनेटली. तुझ्या लग्नाचं काय, ते कसं झालं आणि कुणाशी झालं? सो ऍक्च्युली हा जो प्रवास स्त्री पुरुष समानताचा जे म्हणतो त्याच्यात एक टप्पा तर हा होता, पुरुषवाच वॉज अ बिग स्टेप. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं की वैशालीला भेटणं, वैशाली दिवाकर माझी बायको, आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये विमेन स्टडीजमध्ये शर्मिला असेल, अनघा, स्वाती, इतर अनेक जणी तिथे ज्या होत्या त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं, दिस वॉज टेकिंग इट टू नेक्स्ट लेवल आय थिंक. म्हणजे कुठल्या अर्थी की विमेन्स इक्वॅलिटी किंवा स्त्री पुरुष समानता हा एक मुद्दा आहे, पण दॅट इज ए लेन्स. विथ दॅट लेन्स यू स्टार्ट लुकिंग ॲट द वर्ल्ड इन अ डिफरंट वे. कल्चरल हेजिमनी पासून कास्ट डिस्क्रिमिनेशन काय आहे, पॉवर रिलेशनशिप्स कसे असतात, ग्रामीण आणि हे सुद्धा. हां, सो प्रत्येक ठिकाणी पॉवर रिलेशनशिप्स कुठे प्ले होतात, काय पद्धतीने प्ले होतात, ॲट व्हॉट लेवल, मायन्यूट लेवल प्ले होऊ शकतात, कुठले रायटर्स असतील की सो यू थिंक अबाउट फुको, यू थिंक अबाउट मेनी अदर रायटर्स ॲक्च्युली. सो काही मी वाचायला लागलो होतो, काही वैशाली, शर्मिला यांच्याकडनं कळलं म्हणून वाचायला लागलो. असं दॅट वॉज अ नेक्स्ट स्टेज ऑफ थिंकिंग, डेव्हलपिंग. तुझं काय इंटरकास्ट मॅरेज आहे का? इंटरकास्ट म्हणतात कसं आहे की बॅकग्राऊंड एकच आहे, ती ब्राह्मण, मी मराठा आहे. दिस इज नॉट समथिंग व्हेरी आय थिंक व्हेरी डिफरंट. खूप फरक आहे किंवा असं खूप म्हणजे आम्हाला त्याच्यासाठी बरं ते आईबाबांचं काय म्हणून आई वडिलांचा विरोध कुठंच नव्हता, न तिच्या आई वडिलांचा न माझ्या आई वडिलांचा. तो मुद्दा नव्हता, जात हा मुद्दा तसा काही फार त्यावेळेस नव्हता. सो दॅट वॉज ओके. मग ह्या मुलीशी लग्न करू का नको करू हा थोडासा असू शकेल, तो होता सून कशी पाहिजे असं थोडं असेल, पण ती ब्राह्मण म्हणून करू नको असं नव्हतं. सो मला असं वाटतं की तो स्त्री पुरुष समानतेपासून ते ओव्हरऑल समतेचा लढा कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये फेमिनिस्ट अँगल काय आहे आणि ती लेन्स कशी आहे, ती किती बारीक प्रमाणात जाऊ शकते, आणि काय काय तुमचं आयडेंटिटी पॉलिटिक्स कुठलं आहे, काय पद्धतीची आयडेंटिटीज तुम्ही स्वतः रेकग्नाइज करतात, त्याचं पॉवर रिलेशनशिप्समध्ये काय परिणाम होतो, हे सगळं जे आहे ते हळूहळू तिथून सुरुवात झाली. आय वुड से इट्स ऑलवेज अ लर्निंग प्रोसेस, इट्स ऑलवेज कीप्स ऑन गोईंग. पण तिथे दॅट वॉज अ मेजर स्टेप विच, आणि नंतर बायकोने खूप शिकवणी घेतली. म्हणजे तो ती चालू असते आणि ते शिकत राहतो की हां दिस इज अ न्यू पर्स्पेक्टिव्ह, हे असं नाहीये, ते आज उद्या काल परवा चालू राहणार. दॅट्स अ लर्निंग प्रोसेस. पण तुझ्या करिअर मध्ये याचा तुला विशेष फायदा झाला असं काही वाटतं का? उलट प्रॉब्लेम आले? फायदा अशा अर्थी नाही म्हणणार मी, पण हा त्याचं काय होतं, एकदा तुमच्या डोक्यामध्ये ती लेन्स आहे म्हटलं तर त्याचं तुम्ही वागताना थोडं वेगळं वाटतं, तो फरक पडतो. म्हणजे आता उदाहरण असं की आता वेन यू आर क्रिएटिंग HR पॉलिसीज, तर HR पॉलिसीजमध्ये काय असावं ह्याच्यामध्ये थोडं बहुत की आता आमचं IT फील्ड म्हणजे त्याच्यात बायकांचं प्रमाण खूप जास्त आहे मॅन्युफॅक्चरिंग वगैरेपेक्षा. सो मग त्याच्यामध्ये काय पद्धतीच्या विमेन्स पॉलिसीज असाव्यात, म्हणजे की मॅटर्निटी लिव्ह किती असावी, कशी असावी, फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स असावेत की नाही. सो इन जनरल पॉलिसीजमध्ये when I was responsible for in my organization for the HR department, त्याच्यात policies obviously I would try to push for those things and make sure that it would be. आणि दुसरं असंही की पुरुषांनी काय पद्धतीने पार्टिसिपेट झालं पाहिजे, प्रोग्राम्स आपण काय ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये ऑब्व्हियस कुठेतरी प्रॉब्लेम्स नाही आहेत की नाही बायकांनी रंगोळी काढा, मग पुरुषांनी असं करा वगैरे, हे एवढं दिसत नाहीये. हे जाणीवपूर्वक ऑब्व्हियसली केलं गेलंच. म्हणजे दॅट इज त्याचं किती जणांना तेव्हा खूप जास्त जाणवलं वगैरे आय एम नॉट रिअली शुअर, पण डेफिनेटली आर पॉलिसीज वेअर मच मोर
इन आवर ऑर्गनायझेशन वॉज मच मोर डेफिनेटली नॉट प्रो मेन ॲज फार ॲज पॉसिबल. जिथे काही काही ठिकाणी आता जर शक्यच नाही आहे तर दोज यू कॅन्ट हॅव ऑल फाईट्स. म्हणजे ग्लास सिलिंग असणं बायकांना किंवा स्त्री पुरुष समतेच्या अर्थाने रिलेशन असणं कलिग्समध्ये असं थोडं जास्ती आहे असं वाटतं, म्हणजे इक्वॅलिटीच्या अर्थाने IT क्षेत्रात का असं नाही? IT क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की एक तर आहे की बायकांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्या कारणाने ग्लास सिलिंग नक्कीच आहे, ते आहेच ऑब्विस आहे. त्यात म्हणजे CXO लेवलला की CEO नंतरची जी नेक्स्ट लेवल आहे त्याच्यामध्ये किती बायकात, किंवा मी आता आमची कम्युनिटी ज्यांना म्हणतो चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमधलं ITचं इम्प्लिमेंटेशन बघण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ज्यांच्याकडे असते ती, ही जी लोक आहेत त्यांच्यामध्ये बायका किती आहेत बायका, पण अतिशय कमी, म्हणजे 10% असतील बायका. बिकॉज दीज आर सो हा प्रॉब्लेम ग्लास सिलिंग इज डेफिनेटली देअर, नो डाऊट. तो व्यवस्थेचाच भाग आहे, तो आहे आणि तो फार लवकर बदलतोय असं नाही. मल्टिपल रिझन्स. एक तर असं होतं की आफ्टर अबाउट 10 years ऑफ एक्सपिरियन्स और समथिंग लाईक दॅट, anybody, woman or man would want to start a family for sure. आता मग त्यात मग बाई आता मग ती किती जरी इतर मॅन्युफॅक्चरिंग वगैरेच्या मनाने चांगल्या पॉलिसीज असल्या तरी द बाई टेक्स अ बॅक स्टेप, की आता ती प्रेग्नेंट आहे त्याच्यानंतर लिव्ह घेणे आणि मूल लहान आहे हा एक मुद्दा होतो, किंवा असं असतं की घरी जास्त आता लक्ष दिलं पाहिजे, सासू सासरे आहेत असं सगळं, हा जो भाग होतो तो नक्कीच होतो. अर्थात IT मध्ये करिअर ब्रेक नंतर बायका परत जॉईन होण्याचं प्रमाण सुद्धा आहे. देर इज अ स्पेसिफिक, ड्रॉप आउट नाही होत त्यांना कुठेतरी नाही असं. हे कसं ना की प्रमाण चांगलं आहे, म्हणजे 40ची बाई IT मध्ये काम करू शकते, असं काही प्रॉब्लेम नाही. 40ची बाई मॅन्युफॅक्चरिंग मध्ये परत जाऊ शकते का 10 वर्षाच्या ब्रेक किंवा 5 वर्षाच्या ब्रेक नंतर, खूप डिफिकल्ट आहे. IT मध्ये होतं असं. म्हणून अर्थात तो बरं मग असंही आहे प्रॉब्लेम की इंद्रानुही म्हणू शकते की बाबा आमचं मी घरचं पण बघू शकते, नॉर्मली नाही होत असं. आणि सुपर वुमन सिंड्रोम मध्ये सो मेनी विमेन हॅव हॅड टू टेक अ बॅक सीट फ्रॉम देअर करिअर, किंवा ॲटलिस्ट असं होतं की खूप ट्रॅव्हलिंगचा जॉब आहे, परदेशी राहून प्रोजेक्ट 4 महिने बाहेर राहायचं आहे, असे प्रोजेक्ट नाही करू शकत मी. हे होतच नक्की. त्यांचे नवरे बरे असतात जास्ती असं वाटतं घरकाम मदत करणारे, म्हणजे हे व्हाईट कॉलर्ड फील्ड आहे, त्यामुळे पुरुष आणि बाई यांच्यामधले डिफरन्स. आणि कसं आहे की तुम्हाला दिसत असते की बाईचं जे काही कामाचं स्वरूप आहे तुमचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये असं काही एवढं काही फरक नाही आहे, म्हणजे शी कॅन डू मोस्ट ऑफ द स्टफ दॅट यू कॅन डू. सो जनरल सोसायटीमध्ये बघण्याच्या दृष्टीने स्त्री पुरुष समानतेविषयी थोडी जास्त जाण असते इथपर्यंत आपण म्हणूया. अर्थात ती प्रमाण आहे, ते फक्त तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाही अर्थातच. आणि मला असं वाटतं की बायकांना रिटेन करायला पाहिजे म्हणून IT मध्ये प्रो विमेन पॉलिसीज हॅव टू बी ब्रॉट इन फ्रॉम एन HR पर्स्पेक्टिव्ह. हे जाणीव जनरली सगळ्यांना, कारण नाहीतर लोक मिळत नाहीत तर मग काय करणार. तर अर्थातच तुम्हाला बायकांना फ्लेक्सिबल ठेवायला लागतं, किंवा ओके एखाद्या बाईचं असं म्हणणं की नाही मला मध्ये 2 तास जाऊन घरी जाऊन यायचं आहे, तर ठीक आहे, दॅट्स नॉट सच अ प्रॉब्लेम, असं बरेचसे लोक म्हणू शकतात. म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटरनॅशनली तू बऱ्यापैकी हिंडतोस, त्याच्यामुळे तुला आपल्याकडची परिस्थिती अगदी IT मधली धरपाई येतात आणि परदेशातली, याच्यामध्ये काही फरक जाणवतो? I think it's very difficult to I mean I can talk about various countries, पण प्रत्येकाचं खूप वेगवेगळं कल्चरली. इफ यू सी देर इज ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरन्स अक्रॉस, आणि ते असं इतक्या सिम्पल ह्याच्यात क्वांटिफाय करता येणं कठीण आहे की, म्हणजे US मध्ये सुद्धा जसं US मध्ये तुम्ही टेक्सासमध्ये जाऊन एखाद्या छोट्या स्मॉल टाउन टेक्सासमध्ये गेलात तर यू मे फाइंड सिच्युएशन वे वर्स दॅन इवन इंडिया. कारण तिथे अनएज्युकेटेड, फार्म बेस्ड आणि व्हेरी व्हेरी रिग्रेसिव्ह
व्हेरी हार्डकोर ख्रिश्चन व्हॅल्यूज अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं स्त्री पुरुषांचं नातं असेल ते नक्कीच प्रॉब्लेमॅटिक आहे. इव्हन पण माझं म्हणणं की ते कसं ना ते इतकं कम्पेअर करणं हे असं की म्हणजे तिथले 15 सिच्युएशन आपल्या 15 सिच्युएशन, कारण आपल्याकडे रुरलमध्ये वेगळी परिस्थिती, आपल्याकडे बिहारमध्ये वेगळी आहे, भारतामध्ये वेगळी, पंजाबमध्ये वेगळी, असं असं कम्पेअर करता कंट्री बाय कंट्री खूप कठीण आहे. पण असं त्याच्यात एक जे असतं नाही, अमेरिकेमध्ये प्रोग्रेसिव्ह असतात असं काही ते नाही, असं काही खूप इतकं क्लिअरली म्हणू शकत नाही, जनरलाइज म्हणू शकत नाही. आपल्याकडे आपल्या कल्चरल व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांचा नक्कीच परिणाम असतो, पगडा असतो तिथे त्यांच्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन व्हॅल्यूज, ऑर्थोडॉक्स ज्युइश व्हॅल्यूज यांचा परिणाम अर्थातच तिथे असतो. तिथे सुद्धा डबल बर्डन बाई करतच असते, ग्लास सिलिंग असतंच तिथे, असं काही खूप फरक पडतो असं नाही. म्हणजे पण तुला स्वतःला कल्चरली कधी शॉक बसला असं कधी झालंय? म्हणजे इतक्या देशात हिंडलास तू आणि आपलं कल्चर आणि कुठल्या तरी XYZ देशातलं कल्चर आणि एकदम अरे बापरे असं पण असतं वाटतं, असं काहीतरी कधी वाटलं का? असं आय कांट रिमेंबर समथिंग. सी आता आय हॅव ट्रॅव्हल्ड फॉर लेजर ॲज वेल ॲज फॉर प्रोफेशनल दिस थिंग. अर्थात एक जे आहे की हे नक्की जाणवतं की ज्या लेवलचा फिजिकल व्हायलन्स होऊ शकतो आपल्याकडे तसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि असं जे एस्पेशली वेस्टर्न युरोप किंवा US अशा ह्याच्यामध्ये रात्री बाई गाडी चालवत गेली कुठेतरी, दॅट्स नॉट अ डिफिकल्ट थिंग टू इमॅजिन. आपल्याकडे आपण आय वुड नॉट इवन अलाव some of my colleagues to go at 3 AM at home on their own because सिक्युरिटी ते म्हणतील नाही ना आम्ही इक्वॅलिटी वगैरे बरोबर आहे सगळं ॲब्सोल्युटली, पण परिस्थिती बाहेर जी आहे ती परिस्थिती तशीच आहे. म्हणजे यू कॅनॉट गॅरंटी दॅट शी विल रीच होम सेफली, हे आहेच. म्हणजे पुण्यात आता परिस्थिती अजून वाईट झाली गेल्या काही वर्षांमध्ये, हे खरंच यू कॅनॉट डिनाय दॅट जस्ट बिकॉज यू बिलीव्ह समथिंग. तुमची स्त्री पुरुष समानताविषयीची आयडिया हा जो काही व्हायलन्स करणारा माणूस आहे त्याला नाही माहिती ना, त्यामुळे यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर ओन, बी प्रॅग्मॅटिक अबाउट इट. अशा आपल्याकडे हुंडा हा अगदी एक्सक्लुझिव्हली आपला फक्त आहे असं काहीतरी वाटतं तुला? म्हणजे जेव्हा आपण या सगळ्या पेट्रियार्कल सिस्टीम खूप वेगवेगळं इन काइंड आहेत का? इन काइंड सगळीकडेच आहे आणि वेगवेगळं, आणि हुंडा इज जस्ट वन थिंग. म्हणजे माझं म्हणणं की सी पेट्रियार्कल सिस्टीम काय काय पद्धतीने ऑपरेट होते याच्यामध्ये US मध्ये तुम्ही म्हटलं तर द काइंड ऑफ बर्डन दॅट वुमन हॅज अबाउट व्हॉट इज बिंग अ गुड मदर हे वेगळ्या पद्धतीने ऑपरेट होतं आणि खूप जास्त प्रमाणात. सो दॅट इज बिकॉज ऑफ द पेट्रियार्कल सिस्टीम. किंवा सो हुंडा हा फक्त एक भाग झाला, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पेट्रियार्कल सिस्टीम्स. So you go to Europe somewhere, you will find Italian system, families are very big family generally, म्हणजे or family ties are much stronger comparatively to US. आणि ते एका अर्थी आपल्यासारखं चालतं खूप, की ती पेट्रियार्कल सिस्टीम तशीच चालते की बायका मंडळी ते टोमॅटोचं स्क्वॅश करण्यामध्ये बिझी आहेत, पुरुष मंडळी बाहेर फार्मवर काम करतात. दिस इज अ व्हेरी कॉमन थिंग देअर. म्हणजे किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन, सो लार्ज फॅमिलीमधले जे पेट्रियार्कल सिस्टीमचे जे इश्यूज असतात ते तिथे खूप प्रमाणामध्ये दिसतातच. आणि आता इकडे तुम्ही जे कुठे व्हिएतनाम, नेपाळ का कुठे कुठे गेलात ना, भूतान आणि असे, तर तिकडे असं काही खूप वेगळा फरक जाणवला म्हणजे सो कॉल्ड ॲडव्हान्स कंट्रीज आणि यांच्यामध्ये? तिथे असं आहे ना की हिस्टॉरिकली दे आर कल्चरली रिच. हिस्टॉरिकली देर हॅव बीन सिग्निफिकंट व्हायलन्स. त्याच्यामध्ये कोलोनायझेशनचा इश्यू आहे. तर आता उदाहरणार्थ व्हिएतनाममध्ये किंवा कंबोडियामध्ये सुद्धा the kind of violence that has been inflicted by US on them for so many years, तर त्याचा इम्पॅक्ट खूपच जास्त आहे. आणि सगळीकडे मलेशियामध्ये असो किंवा कंबोडियामध्ये असो किंवा इथे डेव्हलपमेंटमुळे जे इश्यूज आलेले आहेत की सगळीकडेच मायग्रंट लेबर सिटीजमध्ये आलेलं आहे आणि तिथे
आणि मागे राहिलेले जे काही आयदर बायका मुलं मागे आहेत आणि पुरुष फक्त आलेला आहे सिटीजमध्ये, त्याच्यामुळे जी काही लॉपसाइडेड डेव्हलपमेंट झाले त्याचा त्या बाईवर होणारा परिणाम असतो, त्या पुरुषावर होणारा परिणाम असतो की हे परिणाम खूप कॉमन आहेत की हे. आणि असं आहे की क्वालालंपूरमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला सॅन फ्रान्सिस्को सारखी सिटी दिसेल, एकदम चकाचक सगळं. तिथून 50 किलोमीटर बाहेर गेलं की ट्रायबल लोक आहेत. म्हणजे मलेशियामध्ये 8 ते 9 मोठे ट्राईब्स आहेत खरं तर. दॅट इज व्हॉट देअर सोसायटी इज. त्यांचे किंग्ज असतात. सो हे 50 ते 100 किलोमीटर आउट ऑफ क्वालालंपूर. म्हणजे सो हा जो डेव्हलपमेंटचा जो डिफरन्स दिसतो की अतिशय चकाचौंध एका बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये मग दे आर कन्स्ट्रक्टिंग अ न्यू सिटी, अजून जास्त प्रगत, अजून जास्त डेव्हलप्ड, सिंगापूरच्या पेक्षा पण चांगली करावी असं वगैरे. पण परत असंच राहणार की तिथून 100 किलोमीटर बाहेर गेलात की पीपल आर लिव्हिंग इन अ ट्रायबल. डिस्पॅरिटी आहे. त्याचे जे काही सगळे इश्यूज येतात की स्त्री पुरुषांच्या रिलेशनशिपमध्ये असेल किंवा हा जो डेव्हलपमेंटल डिस्पॅरिटी आहे आणि ते मोठ्या कमी प्रमाणात आपल्याकडे पण दिसतात. की म्हणजे आता गावामध्ये तुम्ही खेड्यामध्ये गेलात तर तिथे आयदर म्हातारे लोक आहेत किंवा असं एखादा पुरुष किंवा बाई ज्यांना दुसरं काही अपंग असू शकतील किंवा ज्यांना शेतीशिवाय काही करूच शकत नाहीत किंवा ज्यांना आता स्लो आहे एखादा माणूस, तर हा बाबा हा आपला पुरुष मंडळी असू दे इथे की आपले 30 घरांमध्ये 25 माणसं राहिलेलीत आणि बाकी सगळी जनता सिटीमध्ये आहे. सो हा आस्पेक्ट सगळीकडे तोच आहे. त्यावरनं मला आपलं नर्मदा बचाव आठवलं. म्हणजे विकासाचा प्रश्न जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तर आपण पुणे समर्थन गटात होतो, तुम्ही आपण मणिबेलीला गेलो होतो. तर एकूण आणि तो विकासाचा मुद्दा आता पकडून तुला इतके वर्ष IT मध्ये झाल्यानंतर म्हणजे तुझा जो काही शेतीचा प्रयोग सुरू होतोय असं मी ऐकलं, तर त्याच्या मागचा काय विचार आहे तुझा? मला असं वाटतं की त्याच्यात खूप वेगवेगळे विचार आहेत. म्हणजे खरं तर की शेती का करावी याच्याविषयी खूप वेगवेगळे आय थिंक लाईफस्टाईल काय प्रकारची असावी, म्हणजे अर्बन लाईफस्टाईल असावी का शेती आधारित लाईफस्टाईल असावी, हे ठरवण्यामागे वेगवेगळे विचार आहेत. म्हणजे की हा तो आहेच की क्रिटिक ऑफ डेव्हलपमेंट मॉडेल, की आपली जी डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होतीये त्याच्यात आपण शेती केल्याने खूप रॅडिकल चेंज होणार नाही मान्य, पण ॲटलिस्ट हे लक्षात येणं की गावांची समस्या काय आहे, शेतीची समस्या काय आहे, शेतीमधलं पॉलिटिक्स काय आहे, बिग फार्मा चा शेतीवरचा होल्ड कसा आहे, आज जे काही आपण पर्यावरणाविषयी बोलतो ते किती फोल आहे ॲट ए गव्हर्नमेंट लेवल किंवा आणि पॉलिसीज बिग कॉर्पोरेशन्स कशा पद्धतीने ड्राईव्ह करतात, इन्क्लुडिंग आत्ता म्हणजे की GM क्रॉप्स अप्रूव्ह करणे वगैरे. सो हा एक सगळा वर्ल्ड पॉलिटिक्स, लार्जर पॉलिटिक्सचा भाग आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण नैसर्गिक खाणं का पिकवावं आणि का खावं याच्याविषयी एक हा विचार आहे की एकतर सिंपल अतिशय सोपी गोष्ट आहे की आता विषमुक्त अन्न मिळणं शक्य नाही. सोपं आहे. म्हणजे की तुम्ही कुठलंही दूध घेतलं तर दूध जेवढं बनवलं जातं, जेवढं दिलं जातं त्याच्या 1.5 विकलं जातं. म्हणजे याचा अर्थ भेसळ किती हे आपण बघूया. सो हे झालं फर्टिलायझर कुठलंही खाणं, म्हणजे तुम्ही भाताच्या व्हरायटीज घ्या, गव्हाच्या व्हरायटीज घ्या, कुठलंही धान्य जे आहे किंवा कुठलीही भाजी जी आहे किंवा कुठलीही फळं जी आहेत, या सर्वांमधून यू कॅनॉट बाय समथिंग विच हॅज गॉट नो फर्टिलायझर रेसिड्यू किंवा यू कॅनॉट बाय समथिंग विच हॅज गॉट रिड्युस्ड न्यूट्रिशन. असं होऊच शकत नाही. आता फार कमी प्रमाणात अशा ठिकाणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला गोंडस पेरू का दिसतो, त्याच्यात आळ्या का नाही मिळत आज? कारण आळ्यांना खायचं नसतं पेरू. आळ्या खाऊ शकत नाही तो पेरू, कारण त्याच्यात विष आहे. सो बेसिकली सो फर्टिलायझर रेसिड्यूज आणि हे जे सगळे इन्सेक्टिसाइड रेसिड्यूज आहेत, सो आपण चांगलं खाऊ शकतो जर का आता
आज आपल्याकडे ते रिसोर्सेस आहेत जे 99% लोकांकडे नाही. पण ठीक आहे, आज आहेत तर ते आपण करू शकतो ते. कारण आज शेती करून कोणीतरी आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतं असं खरं तर शक्य नाहीच. पॉलिसीज ज्या काय आहेत शेतकऱ्यांसाठी पॉलिसीज आहेत आणि इन जनरल आपल्या आयुष्याकडनं जी अपेक्षा आहे, म्हणजे मला जर का रोज छान खायचं असेल आणि एक दोन शर्ट पॅन्ट वर्षात घ्यायचे असतील तर कदाचित शेतीवर जमेल. पण मला नेटफ्लिक्स हवा असेल किंवा मला काहीतरी, सो यू कॅनॉट लिव्ह अ मॉडर्न लाईफस्टाईल, व्हॉट वी कॉल एज मॉडर्न शहरी लाईफस्टाईल, दॅट इज इम्पॉसिबल विथ फार्मिंग. पण असं आहे की at a certain point in life when you want to go slow, when you want to figure out की स्लो डाऊन होणं म्हणजे नक्की काय, you want to eat more healthy food, you want to eat or live in a place which is less stressful, and at the same time understand what is the global politics about food, what is the global politics about land ownership, what is the global politics about fertilizers, हे ते सगळं. तर हे करणं इज अ गुड थिंग. सो हे करता येणार, मग शेती करणं आपण हा एक त्याचा एक भाग आहे. म्हणजे मला ह्याचं कुठलाही असा क्लेम नाही की ह्याच्यामुळे आम्ही काहीतरी फार रॅडिकल करतो, पण हे यू कॅन अंडरस्टँड दॅट. आणि सिम्पल थिंग्स असतात की मी एवढं ट्रॅव्हल केलं आता इतक्या गेल्या 30 वर्षामध्ये, पण आय नेव्हर नोटिस्ड सो मेनी अमाऊंट ऑफ फ्लावर्स अँड ट्रीज एक्सेट्रा. ज्या रस्त्याने आता जेव्हा मी गेले 1 वर्ष शेती शिकतोय फॉर्मली, म्हणजे नैसर्गिक शेती म्हणजे काय, तेव्हा आय हॅव स्टार्टेड सीइंग सो मेनी प्लांट्स अँड ट्रीज अँड फ्लावर्स अँड ऑल दॅट विच आय हॅड नॉट नोटिस्ड बिफोर, विच इवन इफ दे वर इन माय लेन. तर हा त्याचा एक भाग आहे की बाबा. आणि मला असं वाटतं की समानतेची अंडरस्टँडिंग जी काही आहे त्याच्यातनंच आलेलं हा एक एव्होल्युशन आहे की तुम्हाला वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये असमानता कुठे दिसते. शेती करताना प्रत्येक घरामध्ये, शेतकऱ्याच्या घरामध्ये काय पॉलिटिक्स घडत असतं, का यंग मुलं सगळी शहराकडे जातातच, आणि त्यांनी जावं सुद्धा. म्हणजे आपण म्हणणं हे खूप सोपं आहे की नाही त्यांनी अर्बन ह्याच्यात येऊ नये, मग तुम्ही जगणार सगळं नेटफ्लिक्स जीवन, आणि शेतकऱ्याला म्हणायचं की नाही तू त्या चिखलात उभा राहून भात पिकव. हे नाही झालं पाहिजे. सो आयुष्याची ह्या टप्प्यावर असं वाटतं की शेती करून बघणे आणि त्याच्यातनं शिकणे, नेचर बेस्ड लाईफस्टाईल काय आहे हे समजून घेणे. इट्स अ लर्निंग प्रोसेस, डी लर्निंग व्हॉट वॉज नोन अर्लियर लर्निंग नाउ. सो दॅट्स डी लर्निंग हे फार अवघड आहे खूपच. आणि दोनदा आता नेटफ्लिक्सचा उल्लेख आला त्यावरनं मला की तू आणि वैशाली तुमचा सिनेमा, खूप सिनेमे बघणं, सिनेमेचं अनालिसिस आणि असं सगळं आहे. तर मला वाटतं की त्याच्याने तुला काय फायदा झाला असं वाटतं, किंवा काय त्याच्यातली मजा. सो मला असं वाटतं की काय होतं की जगणं जास्त समृद्ध व्हावं ह्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर वेगवेगळी कल्चर्स बघता येणं, अपार्ट फ्रॉम आपण आपल्या आजूबाजूला जास्त बारीकीने बघणं, त्याचे वेगवेगळे कंगोरे, त्याचं पॉलिटिक्स बघता येणं, हे जसं महत्त्वाचं आहे तसं वेन यू सी की स्पॅनिश फॅमिलीजमध्ये आईवडिलांचा सांभाळ करण्याचं काय डायनेमिक्स असतं, ते आपल्यासारखं किती असतं आणि आपल्यापेक्षा वेगळं किती असतं, दॅट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स. किंवा माजिदीचे फिल्म्स बघितल्या की त्याच्यामध्ये तुम्ही मीन्स तिथलं जे सेटिंग आहे त्या सेटिंगमध्ये नेचर त्या बाजूला आजूबाजूला कसं आहे, त्या फॅमिली स्ट्रक्चर्स कशी आहेत, त्यांच्यामधले प्रॉब्लेम्स काय आहेत, किंवा अतिशय छोटे छोटे सब्जेक्ट्स घेऊन जो ते इतक्या इमोशन्स इतक्या प्रभावीपणे दाखवतो. तर दिस बिकम्स ए लर्निंग एक्सपिरियन्स फॉर एव्हरीवन. आणि आय थिंक वैशालीचा तो विषय असल्या कारणाने ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने तिचा एक जो पर्स्पेक्टिव्ह आहे, तिने जो व्हिज्युअल सोशॉलॉजी जो आस्पेक्ट आहे ज्याच्यात की सिनेमा बिकम्स अ मीडियम ऑफ स्टडिंग ऑफ कल्चर ऑर लाईफ. म्हणजे 1940 मध्ये जो सिनेमा बनलेला आहे त्या वेळेस
सामाजिक परिस्थिती काय होती हे डिरेक्टरच्या नकळत खूप गोष्टी त्यात दिसतात तुम्हाला. आज तुम्ही त्यात आज अनालाइज करू शकता की कुंकू सिनेमामध्ये काय नक्की आस्पेक्ट होता, काय घेतलं गेलं आणि काय नाही घेतलं गेलं, या दोन्हीतनं तुम्हाला कळतं की तेव्हाची सामाजिक परिस्थिती काय होती. सो यू कॅन रीड सिनेमा एज अ टेक्स्ट. सो जसं ते 1940चं कळतं तसं स्पॅनिश सिनेमाचं कळतं, तसं तुम्हाला जॅपनीज सिनेमाचं कळेल. सो यू कॅन, हा कुठलाही असो. सो पॉइंट बिंग दॅट यू कॅन लर्न अबाउट सोसायटीज, यू कॅन लर्न अबाउट इमोशन्स, यू कॅन लर्न. आणि काय युनिव्हर्सल आहे म्हणजे उदाहरणार्थ US मध्ये ब्लॅक फॅमिलीज मध्ये नक्की काय स्ट्रक्चर्स असतात तिथे. आणि बरं आता त्या ब्लॅक फॅमिलीज आणि घानामधल्या ब्लॅक फॅमिलीज, इवन very well to do middle class families in Ghana which are black families and black families in US, यांच्यात काय फरक आहे. आता हे तुम्हाला ट्रॅव्हल करून सुद्धा कळणं शक्य नाही. मी कुठे जाऊन, माझे 1-2 मित्र US मध्ये हु आर ब्लॅक, पण त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या फॅमिलीचं डायनॅमिक्स काय असणं हे मला शक्य नाही कळणं कधी. घाना तर आमची गोष्ट झाली. बट सिनेमा इज अवेलेबल, यू कॅन. आणि ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला ही माहिती पाहिजे की दॅट इज नॉट अ डॉक्युमेंटरी, इट्स अ ड्रामा. बरोबर. पण कसं असतं ना की ड्रामा हा एक सब्जेक्ट असतो, आजूबाजूचं स्ट्रक्चर असतं दॅट यू कॅन रीड व्हेरी इझिली. म्हणजे बिटवीन द लाईन्स, बिटवीन द लाईन्स खूप असतात. म्हणजे की घानामधलं फिल्म आहे म्हणजे याचा अर्थ की त्यांचा जो फाईट आहे की त्यांचं ट्रेडिशनल आफ्रिकन अपब्रिंगिंग वर्सेस त्यांचं मॉडर्न, ही फाईट काय आहे आपल्याकडे झालंच नाही. पण तिथेही होतं आणि ते काय पद्धतीने होतं, तिथे कशाला ते महत्व देतं. माझी ट्रेडिशन अशी आहे हा वाद कोण जेव्हा वडील घालतो मुलीबरोबर आणि तू असंच करायला पाहिजे, तेव्हा तो कुठल्या मुद्द्याविषयी बोलत असतो, तो मुद्दा त्यांना काय महत्वाचा आहे हे कळणं हे फिल्म मधून कळू शकतं, जे एरवी अशक्यच. म्हणजे दुसरं कुठल्या मीडियम मधनं कळणं. आणि आज असं झालंय की सिनेमा हॅज बिकम अ मीडियम ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ कल्चर इसेन्शियली. तर तो आपल्यापर्यंत पोचता येणं खूप पॉवरफुल मीडियम आहे. तर दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग टू लर्न, टू अंडरस्टँड. आणि पण त्याच्यात आहे. आणि जरा ग्रोईंग विथ युअर डॉटर असं मला सांग ना. एकच मुलगी आहे ना? हो, एक संगमित्रा इज आवर डॉटर आणि शी इज सिनेमॅटोग्राफर आणि अ फिल्म मेकर. आता आय वुड से शी इज ट्रेन्ड ॲज अ सिनेमॅटोग्राफर पण शी इज इन टू फिल्म मेकिंग. सो मला असं वाटतं की म्हणजे नवरा होणं हा एक भाग आहे, वडील होणं हा अगदीच वेगळा भाग आहे. सो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इट वॉज ऑब्व्हियसली सो मुलगी असणं हा एक खूपच आनंददायी, तिचं बालपण बघणं हा वडील म्हणून खूपच आनंदाचा भाग होता आणि आहे. आणि ॲज शी ग्रू अप तिच्यामध्ये ही जाणीव असणं की आपण मुलगी आहोत, आपण काय स्त्री पुरुष समानता म्हणजे काय. सो सम ऑफ द थिंग्स शी ऑलवेज फाउंड व्हेरी डिफिकल्ट की अरे तुमच्याकडे आई वडिलांचे पाय दाबते, वडिलांचे काय आई जाऊन वडिलांचे पाय दाबते असं तुम्ही मैत्रिणीला म्हटलं का, तर घरात बघितलं की वैशाली उभी राहते दिवसभर, त्यामुळे पाय दुखतात, मग बाबा पाय दाबतो. हा. सो आता हे तिला आश्चर्य वाटलं की तिच्या मैत्रिणीकडे आई जाऊन बाबांचे पाय दाबते म्हणजे काहीतरी वेगळं दिसतं त्यांच्याकडे. सो अर्थात हे फरक ते तिला नंतर जाणवायला लागली. आपली फॅमिली थोडी वेगळी आहे, थोडे विचित्र वागतात आपले लोक, पण ते मग it's been always a difficult thing and an interesting thing to explain to her why things are different, why we work in a certain way. आणि आया नोकरी करत नाही इतर ठिकाणी वगैरे वगैरे असं पासून ते खूप वेगवेगळ्या गोष्टी की मैत्रिणीचे आई वडील अलाव का नाही करत तिला हे करायला. सो तिला मला असं वाटतं की सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की एका बाजूला यू नीड टू हॅव यू फील दॅट युअर डॉटर शुड ग्रो अप ॲज अ स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन, विच इज राईट.
पण ॲट द सेम टाइम शी इज गोइंग टू लिव्ह इन द वर्ल्ड विच इज व्हॉट इट इज टुडे. म्हणजे त्याच्यामध्ये आणि ते रायटिस्ट टर्न घेऊन आता असा प्रश्न येतो की ती कुठली फिल्म बनवेल की जी लोकांना ऍक्सेप्टेबल होईल आणि कुठलं राईट विंग आरडाओरडा करणार नाही. असं म्हणजे ती जेवढ्या प्रमाणात वाचते, जेवढा रॅडिकल विचार ती करू शकते, ते जर का तिने फिल्ममध्ये सगळं उतरवलं तर इट इज इम्पॉसिबल टू एव्हर रिलीज दॅट फिल्म असं. सो पण तो बॅलन्स का असला पाहिजे. किंवा परवाच आम्ही बोलत होतो की शी वॉज टेलिंग अस अबाउट इन्सिडेंट्स दॅट शी हॅज सीन वेअर सो मेनी विमेन हॅव बीन ट्रीटेड व्हेरी बॅडली, including a rape case within the film industry, and these are big names, all of these are big names. आता आमच्या डोक्यात असं होतं की बापरे असं आहे, आश्चर्य तर ठीक आहे किंवा मी टू वगैरे मान्य, हे सगळं आलेलं बाहेर हे आहे, पण ही माहितीतली लोक आहेत की ज्याच्यामध्ये की ही फिल्म आपल्याला माहिती आहे, त्याचा हा डिरेक्टर आहे, त्याचा हा सिनेमॅटोग्राफर आहे, आणि त्याची ही आर्ट डिरेक्टर होती, तिने असं गोष्ट सांगितली, असं झालं होतं माझ्या बाबतीत वगैरे, आणि अशी अशी रिकाउंटेड क्वाईट अ फ्यू. ती स्वतः मग नंतर म्हटली की नाही माझ्याशी हा माणूस असा वागायचा प्रयत्न केला वगैरे असं. सो अँड देन शी सेड नो, आय न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन अँड आय वॉज रेडी अँड आय न्यू हाऊ टू हँडल मायसेल्फ. आणि ती त्यांच्या इंडस्ट्रीमधल्या बायकांशी बोलत असताना काही जणी म्हणाल्या की you are probably the only woman I have seen who has successfully not fallen prey to these guys. Which was very surprising to us. That was never, see, आम्हाला माहिती आहे की संगमित्रा is very independent and she can take care of herself in most difficult situations. पण she can be such an outlier was a surprise. It's sad for the industry, definitely. एका बाजूला तिचं कौतुक सुद्धा वाटतं, पण ऍट द सेम टाइम यू ऑल्सो फील मच मोर वरीड की यू फील मच मोर वरीड की अरे इतकी वाईट परिस्थिती म्हणजे. सो कसं की हे चॅलेंज नेहमीच राहणार की यू वॉन्ट युअर डॉटर टू बी इंडिपेंडेंट, being able to take care of herself, etc. But at the same time, know the risks, know how to take care of yourself and not get into risks which she cannot handle. आम्ही मागे आहोत त्याचे हे मान्य आहे सगळं, पण why should she go through any situation which is humiliating? She should not. पण ते तिला जर का कळलं की आता हे सिच्युएशन अशी जाऊ शकते, मी सिंपल गोष्ट की कुठल्याही सिनियर माणसाच्या घरी जाताना दार ती लॉक करते, असं तिने आम्हाला सांगितलं की she will wait at the door and have a conversation वगैरे to just to make sure how the door locks. तिने बंद केलं म्हणजे कसं उघडतं ते माहित असतं. राईट. किती साध्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ही हुशारी आहे म्हणजे आताच्या मुलींची. तिने 25 ते 30 गोष्टी अशा लिहून काढल्यात की what she does to make sure that she is safe. Where will she record the conversation? And she will not feel guilty about that. की त्या माणसाची प्रायव्हसी विषयी, त्या माणसाची प्रायव्हसी कशी इथं इफ आय डोंट फील सेफ देन आय विल रेकॉर्ड दिस कॉन्व्हर्सेशन. एक म्हणजे अगेन आय थिंक दिस इज इम्पॉर्टंट टू नो टू पीपल, बाकीच्यांना कळायला पाहिजे आणि मुख्य मुलींना कळायला पाहिजे की काय काय गोष्टी असू शकतात. सो बेसिकली असं आहे की ज्या प्रमाणामध्ये फिल्म इंडस्ट्री इज ड्रिव्हन बाय मनी, इज ड्रिव्हन बाय ग्लॅमर अँड इज नॉट कॉर्पोरेटाइज्ड, त्याच्यामुळे स्टार पॉवर खूप असते. स्टार सिनेमॅटोग्राफर म्हणजे गॉड आहे एकदम, स्टार डायरेक्टर गॉड आहे, म्हणजे तो म्हणेल ती पूर्व दिशा आणि त्याच्या विरुद्ध कोणी काय बोलायला लागलं तर कोणी ऐकणार नाही. सो हे जे पॉवर रिलेशनशिप्स इतकं डायनॅमिक्स वाईट आहे, त्यामुळे ही परिस्थिती असं मला वाटतं. आय हॅव लिव्ड 30 years in IT इंडस्ट्री, एवढी वाईट परिस्थिती कधीच बघितली नव्हती. म्हणजे की इतकं आय हॅव सीन स्टार सीईओज की बाबा दॅट गाय इज, पण तो स्टार सीईओ ऑल्सो डज नॉट हॅव द काइंड ऑफ पॉवर दॅट सम डिरेक्टर्स हॅव. की तो माणूस 30,000 कोटीची कंपनी रन करतो, हा 50-60 कोटीचं फिल्म करत असेल तरी सुद्धा त्याची पॉवर भयंकर जास्त आहे. सो माझं म्हणणं की मुलींना ग्रो होताना काय प्रमाणामध्ये तुम्हाला हे सांगायला लागतं की रिस्क परसेप्शन
तुमचं असलं पाहिजे. सी यू विल नॉट, यू आर नॉट गोइंग टू बी देअर इन दॅट सिच्युएशन. रात्री 3 वाजता ओलानी तुम्ही जर का जात असाल तर झोपायचं नाही, कितीही झोप आली असेल तरी. पाहिजे तर मध्ये थांबायचं आणि स्ट्रॉंग कॉफी घ्यायची तरी झोपायचं नाही. ही छोटी गोष्ट आहे पण खूप महत्वाची गोष्ट. तर आणि आता संघमित्राला उदाहरण होतं, हे पहाटे 3 वाजता घरी जायला लागणं इज नॉर्मल, म्हणजे आता करायलाच लागतं. असं 2 शिफ्ट असतील तर होणारच तसं. तर तरी सुद्धा कॅन यू यु नो गिव्ह इनफ नॉलेज, सेन्स ऑफ रिस्क आणि मेक देम कॉन्फिडंट इनफ टू सी. आणि मला नाही वाटत की फिजिकल स्ट्रेंथ इज ऑलवेज दॅट इम्पॉर्टंट. म्हणजे किंवा ट्रिक जी आहे किंवा अशा पद्धतीने सेल्फ डिफेन्सचा क्लास केला तर सेल्फ डिफेन्सचा क्लास आधी डोक्यात सुरू होतो की बाबा तुम्हाला डू यू अंडरस्टँड रिस्क, डू यू अंडरस्टँड द रिस्क, डू यू नो सिम्पल थिंग्स दॅट विल टेल यू दॅट वेदर दिस पर्सन इज ओके ऑर नॉट. म्हणजे आता तिने सांगितलं की जेव्हा मी एका माझ्या नंतर तो खूप जवळचा मित्र झाला, असं जेव्हा मी त्याला सांगितलं की हा नाही मी दार मी बंद करते, ही रिअलाइज्ड ऑटोमॅटिकली की शी इज थिंकिंग दॅट दिस आय एम कमिंग हिअर फॉर द फर्स्ट टाइम सो आय डोंट नो यू. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की किंवा सिम्पल कॉफी चहा करणे, शी विल गो टू द किचन विथ दॅट पर्सन अँड मेक द टी विथ हिम ऑर सी व्हॉट इज हॅपनिंग. आता हे सोपं आहे ना खूप की रूफिंग द ड्रिंक्स अँड देन टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ विमेन इज सो कॉमन. सो आता हे आणि हे आम्ही शिकवलेलं नाही, हे तिने आम्हाला सांगितलं आम्ही. सो आम्ही म्हणतो आईला हे इन अ वे वी फेल्ट रिअली सॅड की व्हॉट इज द काइंड ऑफ वर्ल्ड वी शी हॅज टू लिव्ह इन. आम्हाला किंवा वैशालीला ऑब्व्हियसली, मला तसं कधी होणार नाही, पण वैशालीला अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स मध्ये कधी राहायला लागलं नाही. तर दिस वॉज रिअली सॅड टू थिंक अबाउट दॅट. अँड ऑल्सो वी फेल्ट प्राऊड की शी इज एबल टू फिगर आउट वेज टू नॉट गेट इन टू रिस्की सिच्युएशन्स. इफ शी इज गेटिंग इन टू रिस्की सिच्युएशन, नो हाऊ टू गेट आउट ऑफ इट अँड बी अ सक्सेसफुल पर्सन. म्हणून असं नाही ती म्हणजे आतापर्यंत तिने असं कधी म्हटलं होतं नाही दिस इंडस्ट्री इज रिअली बॅड आय शुड जस्ट गेट आउट ऑफ दिस, असं कधी नाही म्हटलेलं. तिथे राहणार आहे हा. आणि नोईंग दिस दिस इज व्हॉट इट इज, बट शी इज एबल टू हँडल. त्याचा कॉन्फिडन्स असायला लागतो की आय नो आय विल बी एबल टू हँडल दिस आस्पेक्ट ऑफ इट. द रिअल चॅलेंज इज बियॉन्ड दिस. हे तर टेबल स्टेक, टेबल स्टेक्स. आर यू देअर इन द इंडस्ट्री, आर यू देअर डुईंग दॅट करिअर ऑर नॉट, इज दॅट थिंग. बियॉन्ड दॅट मग आता तुम्ही क्रिएटिव्ह आहात का, तुम्ही फंडिंग कुठून आणणार, तुम्ही फिल्म बनवणार का, कुठल्या लोकांशी कशा पद्धतीने नेटवर्किंग करून ऍक्च्युअली फिल्म बनवणार, हे सगळं म्हणजे. सो दिस इज बियॉन्ड दॅट. म्हणजे हे बायकांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात का नाही करू शकत, इथंच तो प्रश्न येतो की इफ दे कॅन डू दिस देन ओनली दे कॅन सर्व्हाइव्ह इन दॅट इंडस्ट्री. आता जे सगळं काळ बदललाय असं आपण म्हणतो, म्हणजे हिच्या बाबतीत जास्ती दिसतं. तसं मला अगदी शेवटच्या ह्याच्यात असं की आपण त्रिनाम पद्धतीविषयी बोललो होतो, ते आपण 30-40 वर्षापूर्वी बोललो. तर माझ्या मते संघमित्र आता ते सहज लावते का आईबाबांचं नाव, की काय नाव लावते? संदीप वैशाली. संदीप वैशाली असं. कारण तोच म्हणजे काळ बदलण्याचा आणि त्या सगळ्याचा मुद्दा. तर त्या ह्याच्यात आता तुला काय वाटतं रे, म्हणजे तेव्हा त्रिनाम विषयी तू लेख पण लिहिला होता पुरुषस्पंदन मध्ये आणि आपण बोलतही होतो, आणि तेव्हा तू म्हणत होता की हे इक्वॅलिटीचं तर ओकेच आहे गीताली, पण मला असं वाटतं जातीचा सुद्धा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे. तर आज तुला काय वाटतं? सी आय थिंक इट इज इम्पॉर्टंट बट इट इज सिम्बॉलिक. हे कळलं बरोबर. म्हणजे माझं म्हणणं की संघमित्राची जात कोणती आहे हे तिच्या नावावरनं नाही कळत, विच इज गुड. आणि माझं म्हणणं की पण ते तिथं कसं होतं मला असं वाटतं की देर इज अ लॉट ऑफ स्युडो फेमिनिझम दॅट हॅज क्रेप्ट इन. की म्हणजे मोटरसायकलवर फेटा लावून आणि गॉगल लावून नथ घालून आपण चाललो, याचा अर्थ मी फेमिनिस्ट आहे. इज ए व्हेरी व्हेरी रॉंग
सेन्स ऑफ फेमिनिझम. इट इज नॉट फेमिनिझम डेफिनेटली. की तर माझं म्हणणं की हा जो आस्पेक्ट आहे तो कळला पाहिजे की हे तसंच हे त्रिनाम पद्धती ही इसेन्शियल आहे आणि ती पुढे गेली पाहिजे हे नक्कीच आहे. म्हणजे साऊथमध्ये ज्या पद्धत कसं असतं की तुमच्याकडे बघून तुमच्या खूप गोष्टी कळतात तरी सुद्धा, म्हणजे असं नाही की म्हणजे नुसतं नाव. सो ते आहे. सो इट डझंट मीन दॅट थिंग्स विल चेंज. इट इज सिम्बॉलिक. इट हॅज अन इम्पॅक्ट विच इज म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहात का सावरकरांचे का कोणाचे हे तुमच्या नावावरनं नाही कळणार. ठीक आहे. पण इतर अनेक गोष्टी ज्यातनं कळतात. तसं तुमचं कल्चरल कॅपिटल, सोशल कॅपिटल काय असतं, तुम्ही कोणाविषयी बोलता, काय बोलता, हे सगळं खूप वेगवेगळ्या पद्धतीने. सो त्रिनाम पद्धत इज गुड, बट वी शुड रिमेंबर दॅट इट्स अ सिम्बॉलिक थिंग. देयर आर सो मेनी मोर थिंग्स वी नीड टू. आणि थोडं मी नेहमी म्हणते तसं की ते थोडं सिम्बॉलिकच्या पुढे पण जाऊ नये खरं, म्हणजे नुसतं सिम्बॉलिक नाहीये. कारण आपल्याकडे तो कुलदीपकाचा प्रश्न आहे, मग तो नावानी कुठेतरी डायल्यूट व्हायला लागतो की जेव्हा आडनाव नाहीये. दुसरं म्हणजे असं की प्रॉपर्टीवरती सहसा पुरुषाचंच नाव असतं, पण मग पुरुषामध्ये त्याच्या आईवडिलांचं नाव आलं तर निदान बाईचं नाव तरी होतं. म्हणजे असे जे त्याच्यातले बारीक बारीक मुद्दे आहेत. नाव काय होतं ना की आय थिंक जर का नाव बदललं म्हणून किंवा लग्नानंतर नाव न बदलणं बाईचं, कारण पुरुषांनी तेच नाव ठेवणं वगैरे वगैरे. नाही कसं आता काय मला एक असं वाटतं की दीज आर ऑल गुड थिंग्स. मला बिलकुलच त्याच्याविषयी डाऊट नाही. फक्त आता परिस्थिती आपण जेव्हा ते करत होतो त्याच्यापेक्षा इतकी पुढे गेलेली आहे, म्हणजे मागे गेलेली आहे, इतकी मागे गेलेली. आता ठीक आहे ते करा, पण बाबा रे इथं त्याला ते माणसाचा खून पाडू नका, काय खातो त्याच्यावरनं है ना. म्हणजे आता तो ते करू आपण, पण त्याच्यात जर का आता त्या इथं झुंड बळी पडत नसतील तर खरंच ते चांगलं होईल नाही का. सो लेट्स ट्राय टू फाईट दॅट फाईट रादर दॅन दिस, असं थोडं बहुत वाटतं मला की थिंग्स आर सो वर्स. आणि म्हणजे ज्या पद्धतीचं टेक्नॉलॉजीचा परिणाम, टेक्नॉलॉजी एक शस्त्र म्हणून जशी वापरली जाते राईट विंग कडून टू मेक शुअर दॅट यू आर एबल टू इन्साइट व्हायलन्स, इन्साइट हेट्रेड फॉर व्हेरियस ग्रुप्स. म्हणजे भारतामध्ये असेल तर ते मुस्लिमांविरुद्ध असेल, अमेरिकेमध्ये असेल तर ते, किंवा इस्रायलमध्ये गेलं तर पॅलेस्टिनियन विरुद्ध असेल. टेक्नॉलॉजी इज बिंग युज्ड टू क्रिएट हेट्रेड. हे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत खूप. त्याच्याविषयी जाणीव होणं, त्याच्याविषयी काहीतरी करता येणं आर वे मोर इम्पॉर्टंट टुडे आय फील, बिकॉज वी हॅव मूव्ड बॅक सो मच. आणि ह्या गोष्टी कराव्यात आणि आपण आपल्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये केल्या पाहिजेत हे अगदीच मान्य आहे. राजकारणाविषयी काय तुझं मत आहे, म्हणजे आजच्या इन पर्टिक्युलर आणि एकूण, म्हणजे पूर्वीपासून तू राजकीय दृष्ट्या खूप सजग, पक्षीय राजकारणाविषयी काही करणारा किंवा असा होता, किंवा आता तुला गरज वाटते? पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असणं आणि ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये असणार टू व्हेरी डिफरंट थिंग्स. मला नाही वाटत की ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये मला तसा कधीच इंटरेस्ट होता. पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असणं इज पार्ट ऑफ all of the thinking that you want to do. म्हणजे when you say cultural, obviously politics is part of that. की बाबा की पॉलिटिक्स ऑफ कल्चर पण आहे ना केवढं मोठं. सो तेच बेसिकली अशा अर्थी की आत्ता काय पद्धतीचं पॉलिटिक्स चालू आहे, एस्पेशली राईट विंग पॉलिटिक्स, लेफ्ट विंग पॉलिटिक्स. राईट विंगमध्ये व्हेरियस डिमेन्शन्स कोणते आहेत आणि हे तुम्हाला समज असणं हे तुम्ही आज आयुष्य ठीकठाक जगण्यासाठी इसेन्शियल आहे. आणि मला असं वाटतं की आता जसं संघमित्राचा आम्ही विचार करतो की सिम्पल गोष्ट की तुम्हाला पॉलिटिकल अंडरस्टँडिंग जर का नसेल तर एकतर तुम्ही असं कराल की तुम्ही सगळंच आत्ता बाबा हे हिंदुत्व आयडिओलॉजीच्या विरुद्ध जाणं शक्य नाही, तर यू विल स्टार्ट फॉलोइंग दॅट. आय हॅव सीन सम पीपल डू दॅट की हे इतकं हे आहे की आपल्याला तर काही झेपणार नाही, विच इज ह्यूज प्रॉब्लेम. किंवा तुम्ही ते न कळता किंवा उगाच अतिस विरोध करण्यासाठी विरोध करून यू ट्राय टू डू समथिंग विच
ऍक्च्युली डज सुसाइडल असू शकतं आणि ते ऑलमोस्ट असं होतं की त्याचा मग यू विल डू समथिंग, यू विल गो टू जेल, यू डिस्ट्रॉय युअर लाईफ अँड नथिंग हॅपन्स ऍक्च्युली. मुख्य म्हणजे ते सो तो मुद्दा सो यू कीप फायटिंग, यू कीप मेकिंग small differences, big differences, whatever you can, by having a much better understanding of what the politics of today is. आणि ते पॉलिटिकल अंडरस्टँडिंग, आता उदाहरणार्थ राईट विंग पॉलिटिक्स टर्कीमध्ये काय पद्धतीने चालतं, राईट विंग पॉलिटिक्स US मध्ये, फिलिपिन्समध्ये काय पद्धतीने चालतं, याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला जर का असेल तर यू कॅन अंडरस्टँड इंडियन पॉलिटिक्स ऑल्सो वे बेटर, की बाबा कुठले आस्पेक्ट सेम दिसतात, कुठले वेगळे आहेत, आणि त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही चेंजेस करायचे ते काय पद्धतीने करू शकता, मच मोर इफेक्टिव्ह करू शकता. भविष्यात काय बेत आहे आपला? भविष्य म्हणजे आता बेसिकली असं जर म्हटलं की आय डोंट थिंक देर इज ए स्पेसिफिक गोल, असा गोल नसणं हे. सो गोईंग स्लो डाऊन इज अ मंत्र सध्या, की स्लो डाऊन अँड फिगर आउट व्हॉट इज नेचर बेस्ड लाईफस्टाईल. इट डज नॉट मीन जंगलात जाऊन राहणं. इट मीन्स अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ what life means amongst nature, along with all the politics of global everything. politics, all things, and then try to live much more balanced life and do the changes around you, what you feel you can do, and do effectively. जितके आणि जसे करता येते. सो त्यासाठी खूप शुभेच्छा. फार मस्त वाटलं. धन्यवाद. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.